त्या माझ्या स्क्रीनकडे. जसं की आपण आज कॉन्सेप्ट कोणते कोणते पाहिले. पहिल्यांदा पाहिला आपण यूज मेमो, त्यानंतर क्लास बेस्ड कंपोनंट, त्यानंतर आपल्याला पाहायचा एक छोटासा एरो फंक्शन. ओके, मग आता एरो फंक्शन कसा असतो, सगळा कोड मी रिमूव्ह करतो. आता एरो फंक्शन मध्ये राईट करायचं असेल तर काय करायचं, जस्ट एक व्हेरिएबल घ्यायचा कॉन्स्ट, किंवा तुम्ही जस्ट काय करता, जिथे व्हेरिएबल घेतात कॉन्स्ट घेतला, त्या व्हेरिएबलला नाव देतो मी इथे ऍप देऊ. ठीक आहे, अरे इथे ऍप नावाचं मी कंपोनंट राईट केलं. ओके, इक्वल टू असं काय असतं, एक ओपन राऊंड ब्रॅकेट, ओपन करली, आणि इथे असं काहीतरी बांध, आणि ओपन करली, ओपन क्लोज. ओके, आणि त्याच्यामध्ये तुम्ही रिटर्न करा, तुम्हाला जे रिटर्न करायचे रिटर्न. रिटर्न मध्ये मी असं काहीतरी राईट करतो H1 मध्ये. ठीक आहे, 2 मिनिट. H1 मध्ये मी राईट करतो वेलकम टू रिॲक्ट जेएस. झालं, इथे एरो फंक्शन झालं आपलं. आणि जो काय आपला हा एरो फंक्शन मधला जो काय आपण ऍप व्हेरिएबल आहे तो स्टोअर केला होता आपण ऍप मध्ये, जो काय फंक्शन, त्याला फक्त इथून करायची एक्सपोर्ट डिफॉल्ट ऍप. सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, इथे मी रिफ्रेश केलं तर आपल्याला आउटपुट दिसलं वेलकम टू रिॲक्ट.js. हा कोणता फंक्शन झाला, एरो फंक्शन झाला. असं पण आपण कंपोनंट क्रिएट करू शकतो. ओके, अजून एक शॉर्टकट दाखवू तुम्हाला. आता इथे मी राईट काय केले, एक्सपोर्ट डिफॉल्ट ऍप राईट केले, बरोबर ना. काय केलं इथे मी, एक्सपोर्ट डिफॉल्ट ऍप राईट केलं. आणि मी असं केलं तर ही लाईन कट केली आणि डायरेक्ट इथे राईट केलं तर एक्सपोर्ट डिफॉल्ट, याला मी करतो रिमूव्ह. चालेल का असं? अरे चालेल का? चेक करायचे. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, आउटपुट नाही शो होत. ओके, ठीक आहे, इथे मी डिफॉल्ट काढलं तर, आणि इथे असं कॉन्स्ट राईट केलं तर, आउटपुट पेजला आलो तर, आणि रिफ्रेश केलं तर, इथे काहीतरी इश्यू दाखवतंय. काय दाखवतंय? मग इथे मी कसं करू शकतो, ठीक आहे, व्हेरिएबल घेतला इथे ना, एक्सपोर्ट, मी इथे डिफॉल्ट करतो. अरे चेक करतोय फक्त, आपल्याला असं जमू शकतं का नाही. जस्ट एरो फंक्शन बद्दल आपण थोडेसे हे करतोय, एक्सपेरिमेंट चालू आहे. हा काय चालू आहे आपला एक्सपेरिमेंट. ठीक आहे, असं काही उत्तर येईना, मी याला कॉपी करतो. असं काही असेल तर गुगल बाबा आम्हाला काहीतरी सांगा. ठीक आहे, असं आपण विचारू. ॲज अ मी कॉपी पेस्ट केलं आणि एंटर. इथे कुठंतरी दिलं असेल. ठीक आहे, पहिलीच वेबसाईट दिली. ओके ओके, इथे नाही राईट. ठीक आहे, ChatGPT ला विचारू आपण. जस्ट एक्सपेरिमेंट चालू आहे आपला. ओके, कसं काय आपण राईट करू शकतो की नाही. आलो ChatGPT ला, तू कोड कॉपी पेस्ट केला, तो काय म्हणतोय, तुझ्या कोडमध्ये एक्सपोर्ट डिफॉल्टला सिंटॅक्स चुकीचा आहे, योग्य पद्धतीने राईट करायचं असेल तर असा करू शकतो. ओके, ठीक आहे, म्हणजे चुकीची पद्धत आहे. तसं आपलं पॉसिबल आहे का, नाही. पण पॉसिबल कसं आहे, किंवा एकाच ओळीत एक्सपोर्ट डिफॉल्ट फंक्शन बेस आपण कंपोनंट बनवतो, तेव्हा हे व्हॅलिड आहे. कधी फंक्शन बेस कंपोनंट बनवतो, मग इथे कसं बनवणार आपण, एक्सपोर्ट डिफॉल्ट फंक्शन, त्या फंक्शनचं कंपोनंटला नाव देतो ऍप, ओपन राऊंड, ओपन करली, क्लोज, आणि इथे करणार आपण रिटर्न. रिटर्न मध्ये मी सांगतो काय असणार रिटर्न मध्ये, की एक H1 रिटर्न करणार आपण, वेलकम टू रिॲक्ट.js. सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, इथे रिफ्रेश केलं, वेलकम टू रिॲक्ट.js. इथे मला खाली राईट करायची गरज पडली का, एक्सपोर्ट डिफॉल्ट वगैरे वगैरे राईट नाही पडली. जस्ट आपण फंक्शन बेस कंपोनंट बनवतो तेव्हा काय हे व्हॅलिड आहे. समजते फंडा. असे तुम्ही एक्सपेरिमेंट करा. ठीक आहे, हे मी खालीच राईट करतो, तुम्ही कन्फ्युज होता. एक्सपोर्ट डिफॉल्ट सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं,
तरी आउटपुट शो होत आहे. अशा तुम्ही ट्राय केलं पाहिजे, गुगलला सर्च केलं पाहिजे, थोडीफार चॅट जीपीटी केली पाहिजे, तरच तुम्ही कुठेतरी रिॲक्ट जे शिकता. नाहीतर तुम्ही सरच्या भरोश्यावर सरनी सांगितलंय आज यूज मेमो पाहायचा आहे आणि एक क्लास बेस कंपोनंट पाहायचा आहे, बस ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही जास्त काही पाहणार नाही. जास्त पाहिलं तर काय होईल, थोडस ओव्हरलोड होईल है ना. नाही, सर्च करा तुम्ही, थोडस अजून स्टडी करा, सेल्फ स्टडी करा, नोट्स काढत चला. जेव्हा तुम्ही हँड नोट्स काढतात, तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये काय होईल माहितीये का, हँड नोट्सचा एकच फायदा असतो. आता सपोज तुम्ही हँड नोट्स काढल्या आणि मी विचारलं व्हॉट इज यूज स्टेट, मग तुम्ही काय सांगणार? यूज स्टेट म्हणजे एखादा व्हेरिएबल बनवायचा आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर करायची. इंटरव्ह्यू मध्ये आताच उठतो, असं व्हायला नको. ओके, असं गुगलला सर्च करा, व्हॉट इज यूज स्टेट इन रिॲक्ट. आता बघा, मला फक्त 2 लाईन दिली किंवा एका लाईन मध्ये सगळं एक्सप्लेन झालं. त्यांनी विचारलं मला व्हॉट इज यूज स्टेट. यूज स्टेट इज रिॲक्ट जेएस हुक दॅट लेट यू ऍड स्टेट व्हेरिएबल टू युअर कंपोनंट. असं सांगितलं तर तो बोलेल अरे ह्याला काहीतरी येतंय, थोडस स्टडी केलंय ह्याला थेरॉटिकल माहिती आहे आणि प्रॅक्टिकल पण आहे. ओके, त्यामुळे तुम्ही हँड नोट्स काढत चला. ओके, जो पॉइंट आपला क्लासमध्ये झालाय जस्ट 1 ते 2 पॉइंट होतात आणि त्या पॉइंट मध्ये सर्च करायला तुम्हाला लागतात मिनिमम, आता मला सेकंड किती लागले असतील, जवळपास मला फक्त 30 सेकंदाच्या आतमध्ये मी तो हा क्वेश्चन काय केलाय, सर्च केलाय आणि रीड पण केलाय आणि मला समजला पण. ठीक आहे, जास्त काही नाही, हँड नोट्स काढत चला, कारण तुमचं आता रिॲक्ट जेस झालंय. रिॲक्ट जेस झाल्यानंतर काय होणार, तुमचं थोडस कुणाचं बाकी असेल नोट जेस ऍडव्हान्स पॉईंट ते होतील, जेस तुम्ही आता जॉबसाठी रेडी आहात. मग त्यामुळे तुम्ही रिजेक्ट होण्याचं कारण काय होणार की तुम्हाला प्रॉपर ते एक्सप्लेन करता नाही आलं, प्रॉपर तुम्ही त्याला जसं उत्तर हवंय तसं तुम्हाला देता नाही आलं, तर तुम्ही रिजेक्ट होऊ शकता. ठीक आहे, त्यामुळे हँड नोट्स काढत चला. जे आपला आज पॉईंट झालाय, आज कोणते झाले पॉईंट, यूज मेमो आणि यूज क्लास बेस्ड कंपोनंट. मग इथे मी गुगलला येणार, मी सांगणार व्हॉट इज यूज मेमो इन रिॲक्ट जेएस. आला इथे यूज मेमो विथ रिॲक्ट जेएस हुक्स, आला इथे. एक तर लाईन आहे, किती सेकंड लागले, 10 सेकंडच्या आतमध्ये हा मला रिझल्ट भेटलाय. ठीक आहे, असं सर्च करा, तुम्ही स्टडी करा. माझं हेच सांगणार राहणार तुम्हाला कसा करायचा. तुम्हाला हे पण नसेल समजे स्टडी कसा करायचा, माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, मी सांगतो तुम्हाला स्टडी कसा करायचा. ओके, अजून एक छोटासा अजून मी पॉईंट सांगतो. अरे छोटे छोटे पॉईंट राहिलेत, जस्ट ते आपल्याला प्रोजेक्टमध्ये इम्प्लिमेंट करायचे, त्यामुळे मी सांगतो. आता ऑनलाईन मेंबर मला सगळ्यांनी सांगायचंय, तुम्हाला मी काल एक सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायला सांगितलं होतं. कुणी कुणी केलंय त्याने हात वर करा. जे काय मला हात वर करायचे. 1 आहे, 2, 3, 4 आणि बिना हात वर करणारे कोण आहे, कल्याणी, पवन, पूजा, प्रतिभा आणि रविराज. अरे खाली पण आहेत भरपूर सारे. आता तुम्ही का नाही केलं मला सांगा बरं. ठीक आहे, मीटिंग मध्ये जॉईन किती आहेत, त्यातनं किती जणांनी केले, फक्त 1, 2, 3, 4, 5. का नाही केलं तुम्ही दोघांनी, नाही केलं. अरे सर सांगतात म्हणजे असं टाइमपास करून सांगतात असं आहे का, काहीतरी त्यामागे रिझन असणार ना. सर बोलते काहीतरी त्यामागे रिझन असणार आहे. ओके, ठीक आहे, हात खाली करा, हात दुखतील तुमचे. अरे हात खाली करा, हात दुखतील तुमचे, बस. मला समजलंय संदीप, समजलंय. अरे तुम्ही असं, ओके, झालंय सर्वांचं आता सॉफ्टवेअर इन्स्टॉल. एकदा मी डबल स्टेप सांगतो तुम्हाला आज. आजची रेकॉर्डिंग भेटेल का याची गॅरंटी मलाच नाहीये. ओके, काय करायचे माहितीये, गुगलला यायचं. ठीक आहे, सगळ्यांनी लक्ष द्या, थोडस अपडेट झालंय आता हे. गुगलला यायचं, गुगल आल्यानंतर इथे सर्च करायची पोस्टमॅन. काय सर्च करायची ते, पोस्टमॅन डाउनलोड असं. ठीक आहे, आता डाउनलोड करू नका, सर्वांनी माझ्या स्क्रीनकडे लक्ष द्यायचे. तुम्हाला मी कालच सांगितलं होतं डाउनलोड करायला, आता इकडे स्क्रीनकडे लक्ष द्यायचे फक्त. आता गुगलला आल्यानंतर सर्च करायची पोस्टमॅन डाउनलोड. जसं तुम्ही पोस्टमॅन डाउनलोड असं सर्च करता, तर तुमच्या पुढे एक अशी वेबसाईट दिसेल. ठीक आहे, असा काहीतरी लोगो असेल त्या वेबसाईटचा. त्या वेबसाईटवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे ह्या प्रकारे काहीतरी इंटरफेस ओपन होईल.
झाला इथे. ओके, झाल्यानंतर तुम्हाला इथे दोन बटन दिसतील. इथे दिसेल द पोस्टमॅन ऍप, त्यानंतर इथे विंडोज 64 आणि त्याच्याच बरोबर खाली डाउनलोड फॉर विंडोज, त्या बटनावर जसं तुम्ही क्लिक करता तर ह्याला बोलतात पॉपअप आहे ना, का मॉडेल म्हणतात, ठीक आहे, जे काय बोलतात ते बोलतात. तर तिथे तुम्हाला एक ईमेल आय डी द्यायचा आहे. जसं तुम्ही ते ईमेल आय डी फिलअप करता आणि सबमिट बटनावर क्लिक करता, काहीच होणार नाही, ठीक आहे ना, काहीच नाही होणार, लगेच डाउनलोड नाही होणार. जो ईमेल आय डी तुम्ही दिला त्या ईमेल आय डीला काय करायची, जस्ट तुमच्या पीसी मध्ये ओपन करायची. ठीक आहे, मी माझी ईमेल आय डी माझ्या पीसी मध्ये ओपन करतो. ठीक आहे, इथे व्हेरिफिकेशन वाला मागतात की मी देतो. तर जसं मी ईमेल आय डी ओपन केलंय तर मला इथे ईमेल आलाय. कधी ईमेल आलाय? 8:40 आता किती झाल्यात? 8:41. जसं मी त्या ईमेलला ओपन केलंय, ओपन केल्यानंतर मला इथे एक बटन दिसतंय, डाउनलोड पोस्टमॅन फॉर विंडो. जसं त्या बटनावर मी क्लिक केलंय की ऑटोमॅटिकली माझ्या पीसी मध्ये एक 141 किंवा 141 MB माझं सॉफ्टवेअर काय होतं, इथे डाउनलोड होते. डाउनलोड झाल्यानंतर ते सॉफ्टवेअर येणार कुठे, की तुमच्या ह्या डाउनलोड फोल्डर मध्ये. इथे आलंय डाउनलोड फोल्डर मध्ये माझ्या, त्याच्यावर मी डबल क्लिक करणार आणि ते सॉफ्टवेअर मध्ये जी काही मला परमिशन मागणार, नेक्स्ट, अलाव, जे काही चेक्स बॉक्स असणार ते मी काय करणार, फिलअप करणार आणि लास्ट मध्ये असेल फिनिश. ओके, तुमचं सॉफ्टवेअर इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या पीसी मध्ये असं सर्च करायची पोस्टमॅन. जसं तुम्ही पोस्टमॅन असं सर्च करता, अरे माझा स्लो चालायला लॅपटॉप, ठीक आहे. तर ह्या प्रकारे तुमच्या पुढे इंटरफेस ओपन होईल. ठीक आहे, इकडे लक्ष द्यायची, लगेच तुम्ही डाउनलोड करायला नका जाऊ. ठीक आहे, तर ह्या प्रकारे तुमच्या पुढे इंटरफेस डायरेक्टली ओपन नाही होणार. तिथे तुम्हाला दिसेल, आता माझं बाय डिफॉल्ट लॉग इन आहे, मी तिथे अकाउंट क्रिएट केले त्यामुळे मला काही शो नाही झालं. ठीक आहे, तिथे तुम्हाला शो होईल साइन इन करा, अकाउंट क्रिएट करा, साइन अप करा, असं काहीतरी मागते तुम्हाला. ओके, तिथे साइन अप करा किंवा साइन अप करा, काहीतरी तुम्ही करा तिथे आणि तिथे तुमचं अकाउंट क्रिएट करा. ओके, जसं तुम्ही इंस्टाग्रामचं अकाउंट बनवतात त्याच प्रकारे इथे पण तुमचं अकाउंट बनवायची. ओके, जसं तुम्ही अकाउंट बनवलं तिथे तुम्हाला काहीतरी विचारलं जाईल की कोणती रिक्वेस्ट तुम्हाला सेंड करायची, तर तुम्ही तिथे रिक्वेस्ट टाकायची HTTP रिक्वेस्ट. ओके, जसं तुम्ही ते फिलअप करता, सगळा प्रॉब्लेम फिलअप करता, फॉर्म वगैरे सगळं फिलअप करता, तर तुमच्या पुढे अशा प्रकारे काहीतरी इंटरफेस ओपन होईल किंवा स्क्रीन ओपन होईल. झाली इथे माझ्या पुढे जशी ओपन आहे तशीच तुमच्या पुढे दिसणार. तर इथे बघा वरती लेफ्ट साईडला काहीतरी इथे तुम्हाला बटन दिसतंय आणि त्यामध्ये काहीतरी असं राईट केलं गेट. जसं मी त्याच्यावर क्लिक करतोय, अरे गेट आहे, पोस्ट आहे, पुट आहे, पॅच आहे, डिलीट आहे, हेड आहे, अजून भरपूर सारे आहेत आहेत दिसतंय यामध्ये. मग ह्यामधले बेसिक जास्त यूज करणारे मेथड आहेत आपल्याकडे गेट. आता तुम्हाला गेट माहिती आहे, झालंय आपलं ऑलरेडी गेट. ठीक आहे, त्यानंतर पोस्ट पण माहिती आहे. मग जास्ती करून यूज होणारे पॉइंट कोणते थे, एक आहे गेट आणि सेकंड आहे, हे दोन जास्त यूज. ओके, त्यानंतर तुम्हाला इथे एंटर URL ऑर पेस्ट टेक्स्ट असं काहीतरी दिसतंय. ओके, त्यानंतर इथे बटन दिसतंय, अरे ठीक आहे, इथे बटन दिसतंय, आहे इथे बटन. ओके, इथे बटन सर्वांना दिसतंय. त्यानंतर लेफ्ट साईडला इथे खाली तुम्हाला काहीतरी टेक्स्ट दिसतोय की रिस्पॉन्स म्हणून दिसतोय इथे, पक्का? ठीक, लगेच नका बघू तुमच्यामध्ये, फक्त इकडे लक्ष द्या. ओके, तर आता इथे काय करायचं, तुमची जी काही मेथड आहे ती मेथड सिलेक्ट करायची. जसं की मला त्या URL मधून सपोज डेटा घ्यायचा आहे, त्यासाठी मी मेथड कोणती यूज केली, इथे गेट आणि इथे सांगितलं URL. जसं की माझ्याकडे URL आहे ना आपल्याकडे, कुठे URL, जस्ट आपल्याकडे ही स्लायडरची URL आहे ना, त्या स्लायडरच्या URL ला मी काय करतो, जस्ट आपल्या त्या पोस्टमॅनच्या टेक्स्ट मध्ये मी पेस्ट केली इथे पेस्ट. जसं मी सेंड बटनावर क्लिक करतोय तर इथे बघा रिस्पॉन्स मध्ये मला काहीतरी रिस्पॉन्स भेटलाय. कोणत्या फॉर्मॅट मध्ये भेटलाय? जेसन फॉर्मॅट. जेसन म्हणजे काय? अरे ऑब्जेक्ट. जेसन म्हणजे काय? अरे ऑब्जेक्ट.
आता तुम्हाला विचारलं मी WH म्हणजे काय, तुम्हाला काय आठवतं? ते पण नाही आठवत. व्हॉट्सअप वगैरे आठवत असेल ना असं काहीतरी, तुमचा काहीतरी शॉर्टकट असेल है ना. मग त्याच प्रकारे हा जेसन आहे, त्याचा एक शॉर्टकट आहे. सपोज मी गुगलला येतो, ठीक आहे ना, मला पण माहित नाही आता, तुम्हाला पण माहित नाहीये, ठीक आहे, आपण गुगलला माहिती, गुगलला यायचं, गुगलला यायचं आणि इथे विचारू आपण काय व्हॉट इज जेसन. तर ह्याने आपल्याला सांगितलं आहे जेसन म्हणजे काय. जेसन म्हणजे काय, जावा स्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन. समजलं आता काय जेसन म्हणजे काय, जस्ट त्याचा एक फुल फॉर्म आहे. मग जो काय आपल्याला डेटा आलाय तो कशात आलाय, एका जेसन फॉर्मॅट मध्ये आला. जेसन म्हणजे काय, एक अरे ऑब्जेक्ट मध्ये भेटलाय आपल्याला. जसं इथे मेथड मी कोणती यूज केली, गेट. गेट आपण कधी यूज करतो, डेटा घेण्यासाठी, आणि इथे आपण टाकली URL, आणि इथे आपण काय केलं, जसं मी सेंड बटनावर क्लिक केलं तर आपल्याला इथे काय भेटलंय, 3 रिस्पॉन्स भेटले. काय भेटले, 3 रिस्पॉन्स. जस्ट हा पोस्टमॅन काय आहे माहितीये का, हा पोस्टमॅन API टेस्टिंग टूल आहे. काय हा, API टेस्टिंग टूल आहे. सपोज तुम्हाला जो काय बॅकएंड डेव्हलपर आहे, त्या बॅकएंड डेव्हलपरनी API बनवल्यात आणि ते कुणाला दिल्यात, फ्रंट एंड डेव्हलपरला. म्हणजे कोण, तुम्ही React.js. मग React.js मध्ये डायरेक्टली तुम्ही ह्या API तुम्ही डायरेक्टली इम्प्लिमेंट करणार का, नाही करणार. त्याला आधी तुम्ही टेस्ट करणार की त्या API मधून नेमकं डेटा येतोय कसा. समजतंय ना. जसं की मला आता त्या API ला मी इथे गेट रिक्वेस्ट टाकली आणि मला समजतंय त्या API मध्ये 3 डेटा येतात. किती, 3 डेटा. त्यामध्ये स्लाइडर टेबल आयडी येते, एक इमेज येते, एक हेड येतोय आणि एक बटन येतोय. असा काहीतरी टेक्स्ट डेटा येतोय. मग तो डेटा हँडल करण्यासाठी मला इझी समजलं की त्या API मधून डेटा कोणता येतोय. मग आता मी काय करणार, React.js मध्ये इम्प्लिमेंट करणार. जस्ट हा पोस्टमॅन काय आहे की API टेस्टिंग टूल आहे. काय, API टेस्टिंग टूल आहे. जसं की इथे मी सेंड केलं, API टेस्ट होती इथे माझी झाली. सपोज माझी पोस्ट मेथड असेल, पोस्ट मेथडनी पण मी टेस्ट करू शकतो. ओके, जशी तुम्ही टेस्ट करायची तशी करू शकता. समजतं इथे पोस्टमॅन कशासाठी. मग ठीक आहे, समजलंय. ठीक आहे, अजून आपल्याकडे 5 मिनिट आहे, जस्ट तुम्हाला सांगतो मी अजून. ओके, जसं आपली ही API झाली, API कशाची झाली, आपण आता ही कुठून तरी IT उचलली, बरोबर ना. ओके, आता जो आपण प्रोजेक्ट घेणार आहे, ठीक आहे, ऑनलाईन मेंबर सर्वांनी मला आन्सर द्यायचे. जो आपण प्रोजेक्ट घेणार आहोत त्या प्रोजेक्ट मध्ये API मी देऊ का तुम्ही बनवणार, काय करायचं. ऑनलाईन मेंबर काय करायचं, API तुम्ही बनवणार की मी देऊ, तुमचं काय म्हणणं आहे दोघांचं, मी देऊ का तुम्ही बनवणार. अरे ऑनलाईन मध्ये काय विचारले मी, आम्ही बनवणार. ठीक आहे, वैष्णवीचं म्हणणं आहे, बाकीच्यांचं तुम्ही घ्या. संदीप तर माझ्याच जीवावर आलाय. ठीक आहे सर, आप आगे हम पीछे, अशी बात आहे ना. अजून अरे ऑनलाईन मेंबर, तुमच्यामध्ये एवढा तरी कॉन्फिडन्स पाहिजे की मेसेज बॉक्स मध्ये आपल्या जे डाऊट आहे तो तुम्ही राईट करू शकता. ठीक आहे, जस्ट आता आपल्याकडे असतील स्टुडंट पायथनचे असतील, काही नोड.js चे असतील, काही PHP चे असतील, तर काही त्यामध्ये जावाचे पण असतील. ओके, जस्ट तुम्हाला एक API मी बनवून दाखवतो. ठीक आहे, प्रोजेक्ट मध्ये बघू आपण, पण जस्ट तुम्हाला API कोणती असते, कशी API असते ते समजण्यासाठी जस्ट मी तुम्हाला एका नोड.js मध्ये काय करतो, API बनवून दाखवतो. आता जे पायथन वाले आहेत त्यांनी लगेच म्हणू नका की पायथन मध्ये, जस्ट तुम्हाला थोडंफार माहिती असेल तर API नेमकं काय असते ते तुम्हाला फंडा समजेल. ओके, जशी आता ही API कोणती, HTTP A to Z ची. ओके, जस्ट दुसरी पण API असू शकते, कोणती, गुगलची पण API असू शकते, जसं की https://google.com. ही एक URL झाली, आणि ही URL म्हणजेच काय, API. जसं मी URL ला सेंड रिक्वेस्ट केली तर मला इथे रिस्पॉन्स दिलाय, इथे रिस्पॉन्स आलाय, भला मोठा रिस्पॉन्स इथे.
आलंय ना. म्हणजे एपीआय म्हणजे काय? एपीआय म्हणजे फक्त URL. काय असते एपीआय म्हणजे? फक्त URL. ओके. आता ही गुगलची झाली. त्याच प्रकारे मी तुम्हाला एक जस्ट Node.js मध्ये बनवून दाखवतो. ओके. एक न्यू फोल्डर घेतला. न्यू फोल्डर मध्ये जस्ट मी एपीआय नाव देतो. अरे काय बोलतोय हे? ऑलरेडी एपीआय नावाचा फोल्डर आहे तुमच्याकडे. ओके. नाव दुसरं दे. ओके. जस्ट मी एक नवीन फोल्डर बनवतो. त्या फोल्डरला मी जस्ट नाव दिले इथे एपीआय डेमो देतो. अरे एक फोल्डर बनवला. फोल्डरला मी जस्ट ठीक आहे. पायथन वाले लगेच म्हणू नका की सर पायथन मध्ये. ओके. जस्ट तुम्हाला दाखवणार आहे एपीआय म्हणजे नेमकं काय असतं. ठीक आहे. जस्ट एपीआय म्हणजे एक URL असते. झालं की VS कोड ओपन. ओके. ठीक आहे. जुनं VS कोड बंद करतो. ओके. React.js मध्ये फक्त मी जस्ट काय केलं आता एक एपीआय बनवले. ओके. एपीआय म्हणजे जस्ट त्याला मी रन करतो इथे नोडीमॉन. जसं की नोडीमॉन index.js ही Node.js ची रन करण्याची काय कमांड. ओके. पोर्ट नंबर टाकलाय 1000. ब्राउझरला आलो. जस्ट इथे मी सर्च करतो localhost:1000. तर आपल्याला इथे हॅलो वर्ड दिसतंय. कशात भेटलंय? रिझल्ट मध्ये भेटले आपल्याला हॅलो वर्ड इथे. आणि कोणत्या URL ला भेटले आपल्याला? localhost:1000. ही काय झाली आपली URL झाली. जस्ट मी ही URL ला काय करतो? कॉपी करतो आणि आपल्या पोस्टमॅन मध्ये जाऊन मी पेस्ट करतो. जसे की आपली मेथड टाकतो मी गेट. इथे काय केले? मी पेस्ट केली. आणि जसं मी सेंड बटनावर क्लिक केलंय तर रिस्पॉन्स मध्ये मला काय भेटलं? इथे हॅलो वर्ड भेटलंय. ठीक आहे. म्हणजे जी काय आपली एपीआय असते. एपीआय म्हणजे काय? जस्ट आपली एक URL. ओके. बाकीचा पॉइंट आपण रिपीट उद्या घेऊ. आपण रिपीट नाही, जस्ट पोस्टमॅन बद्दल आपण अजून डिटेल मध्ये नेक्स्ट लेक्चरला पाहू. ठीक आहे. आज फक्त तुम्ही स्टडी कशावर करायचा? जेवढे आज आपले पॉइंट झाले जसे की कोणता कोणता? फर्स्ट झाला यूज मेमो, त्यानंतर सेकंड क्लास बेस कंपोनंट आणि थर्ड झाला आपला एरो फंक्शन. ह्याबद्दल तुम्ही अजून स्टडी करा, हँड नोट्स काढा आणि मला ग्रुपवर शेअर करा. ठीक आहे ऑनलाईन मेंबर. बस आपण आज इथेच थांबू. मग जे काही एपीआय बनवायचे आहे, एपीआय कशा यूज करायचं, त्याला कसं टेस्ट करायचे, हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. ओके. प्रेझेंटी चालू करतो. ठीक आहे ऑनलाईन मेंबर. प्रेझेंटी चालू करतो मी. प्रेझेंटी लावा. तुम्ही लेट झाले तरी चालेल.